महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनेलवर पुन्हा आपलं स्वागत आहे. आजची आपली चर्चा ना एका अशा विषयावर होणार आहे जो केवळ कागदपत्रांपुरता मर्यादित नाहीये. हो, तसं पाहिलं तर हा अनेक कुटुंबांच्या पिढ्यान्या पिढ्यांच्या कष्टाशी आणि त्यांच्या भविष्याशी जोडलेला विषय आहे. अगदी बरोबर. आता कल्पना करा, एखादा सामान्य शेतकरी आपल्या मुलीच्या लग्नासाठी किंवा कुटुंबातील एखाद्या वैद्यकीय आणीबाणीसाठी स्वतःच्या हक्काची जमीन विकायला काढतो किंवा पीक कर्ज घेण्यासाठी बँकेचा उंबरा झिजवतो. आणि तिथेच त्याला सर्वात मोठा धक्का बसतो. हो ना, तो अत्यंत आशेने आपला 7/12 अधिकाऱ्यांसमोर किंवा बँकेच्या मॅनेजरसमोर ठेवतो आणि अचानक बँक अधिकारी त्याला सांगतात की अहो, तुमच्या 7/12वर इतर हक्क या रकान्यात एका त्रयस्थ व्यक्तीचं नाव आहे. आधी त्या व्यक्तीची संमती आणा, मगच कर्ज मिळेल. बापरे, ती वेळ त्या शेतकऱ्यासाठी खरंच खूप भयानक असते. कारण त्या अनोळखी नावाचा म्हणजे त्या तथाकथित व्यक्तीचा त्या शेतकऱ्याच्या घराण्याशी किंवा त्या जमिनीच्या खरेदी विक्रीशी दूरान्वयही संबंध नसतो. अगदी 100% खरं हे. कुणीतरी 50-60 वर्षांपूर्वीचा माणूस, ज्याला कोणी पाहिलंही नाहीये, त्याचं नाव तिथे अचानक प्रकट होतं. ह्या एका छोट्याशा अनोळखी नावामुळे सामान्य माणसाची जी फरफट होते ती महसूल कार्यालयाच्या चक्रा मारूनही थांबत नाही. म्हणूनच आज आपण यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. हो, आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. ही परिस्थिती अत्यंत विदारक असते, कारण जमिनीचा तुकडा हा फक्त संपत्ती नसून माणसाचा आधार असतो. आणि जेव्हा त्या आधारावरच एखादं प्रश्नचिन्ह निर्माण होतं, तेव्हा ती केवळ कायदेशीर अडचण राहत नाही. बरोबर, ती माणसाच्या आयुष्याची आणि अस्तित्वाची कोंडी करणारी समस्या बनते. हो, आणि ज्याच्या 7/12वर अशी बेकायदेशीर किंवा निरर्थक नोंद आहे, त्यालाच खऱ्या अर्थाने समजतं की हा मानसिक त्रास किती भयानक असू शकतो. अगदी बरोबर. म्हणूनच मला आज अगदी मुळातून सुरुवात करायची आहे. एखाद्याच्या घरात अचानक एखादा अनोळखी पाहुणा येऊन बसावा आणि त्यांनी वर्षानुवर्ष घर सोडूच नाही, तशीच काहीशी ही 7/12वाची अनोळखी नोंद असते. हो, आपण महसुली भाषेत याला पोकळीस्त नोंद असं म्हणतो. पण असा हा कागदावरचा अनोळखी पाहुणा मुळात येतोच कुठून? ज्याचा जमिनीशी काहीच संबंध नाही, त्याचं नाव शासकीय दप्तरात कायमस्वरूपी कसं काय कोरलं जातं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. जेव्हा आपण पोकळीस्त नोंद हा शब्द वापरतो तेव्हा त्यातच त्याचा अर्थ दडलेला आहे. पोकळीस्त म्हणजे आतून पोकळ असलेली. अच्छा, म्हणजे ज्याला कोणताही कायदेशीर आधार नाही अशी नोंद. हो, अगदी तेच. ज्याचा कोणताही अधिकृत कायदेशीर स्रोत नाही. आता ही येते कुठून याचा जर आपण मागोवा घेतला तर आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल. जुन्या काळात म्हणजे जेव्हा संगणक नव्हते तेव्हा महसुली विभागाचं सगळं काम हाताने चालायचं. म्हणजे कागदोपत्री काम व्हायचं तेव्हाचं म्हणताय का? हो, तलाठी कार्यालयातून एका रजिस्टरमधून दुसऱ्या रजिस्टरमध्ये माहिती उतरवताना अनावधानाने काही चुका व्हायच्या. म्हणजे निव्वळ एका पुस्तकातून दुसऱ्या पुस्तकात बघून लिहिताना झालेली चूक. होय, अनेकदा ती निव्वळ लिपिकीय किंवा मानवी चूक असते. विचार करा, एखादा तलाठी शेकडो पानांचे फेरफार रजिस्टर बघून नवीन 7/12 तयार करत आहे. नजर चुकीने वरच्या ओळीचं नाव खालच्या ओळीवर लिहिलं गेलं. बापरे. किंवा शेजारच्या गट नंबरमधल्या माणसाचं नाव चुकीने ह्या जमिनीच्या इतर हक्कात लिहिलं गेलं असेल. अगदी तसंच. ती चूक त्या एका क्षणी झाली, पण ती कागदावर कायमची कोरली गेली. याशिवाय आणखी एक मोठं कारण म्हणजे वहिवाटदार म्हणून आलेली नावे. वहिवाटदार म्हणजे जो फक्त जमीन कसतो तो, पण त्याला मालकी हक्क कसा मिळतो? तोच तर मुख्य मुद्दा आहे. मालकी हक्क मिळत नाही. जुन्या काळात, विशेषतः 1960 किंवा 70च्या दशकात, एखाद्या व्यक्तीने केवळ जमिनीचा तात्पुरता वापर करणारा म्हणून स्वतःचं नाव लावून घेतलेलं असतं. अच्छा, म्हणजे एखादं पीक घेणारा म्हणून किंवा कुळाचा कायदा अस्तित्वात असताना काही नोंदी झाल्या असतील. हो, प्रत्यक्षात त्या व्यक्तीकडे त्या जमिनीचा कोणताही मालकी हक्क नसतो किंवा कोणताही खरेदीचा अधिकृत दस्तावेज नसतो, पण त्यावेळच्या तात्पुरत्या परिस्थितीमुळे त्याचं नाव इतर हक्कात दाखल होतं. आणि नंतर ते कधीच कमी केलं जात नाही. ते तसंच अडकून राहतं आणि आजच्या पिढीला त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. अगदी बरोबर. आता बघा, इथंच एक मोठा गैरसमज आहे जो मला गावाकडे नेहमी ऐकायला मिळतो आणि तो खूप भयानक वाटतो. अनेकांचा असा समज असतो की अरे, त्यात काय एवढं, तलाठ्याला 100-200 रुपये दिले किंवा साहेबांना अशी थोडी विनंती केली की काम होतं. हो, हा समज खूपच पसरलेला आहे.
लोक म्हणतात थोडं गोड बोललं की तो स्वतःच पेनाने हे नाव खोडून टाकतो किंवा त्यावर पांढरी शाई लावतो. म्हणजे जर चूक तलाठ्याकडून झाली आहे तर तोच ती चूक खोडून दुरुस्त करेल, असा एक अत्यंत चुकीचा समज लोकांमध्ये आहे. असं खरंच करता येतं का? हाच तर सर्वात मोठा आणि अतिशय धोकादायक गैरसमज आहे. मी अतिशय स्पष्टपणे आणि ठामपणे सांगू इच्छितो की तलाठी किंवा अगदी तहसीलदार स्वतःहून परस्पर कोणाचेही नाव असे कमी करू शकत नाहीत. बापरे, म्हणजे ते नाव कितीही चुकीचं असलं तरी थेट खोडता येत नाही. जर एखाद्या अधिकाऱ्याने तसं केलं तर काय होईल? बघा, कोणत्याही महसुली रेकॉर्डमध्ये अशी परस्पर खाडाखोड करणे, पांढरी शाई लावणे किंवा रेकॉर्ड नष्ट करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. जर असं कुणी केलं, मग तो अधिकारी असो वा शेतकरी, तर तो थेट फसवणुकीचा गुन्हा ठरू शकतो. म्हणजे शासकीय रेकॉर्डशी छेडछाड केल्याचा फौजदारी गुन्हा. होय, भारतीय दंडविधानानुसार हा एक गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे अशा शॉर्टकटच्या मागे अजिबात जाऊ नये. तात्पुरता फायदा मिळवण्याच्या नादात माणूस कायमचा कायदेशीर कचाट्यात अडकू शकतो. हे खरंच डोळे उघडणारं आहे. म्हणजे शॉर्टकट्स हा खरा तर सर्वात लांबचा आणि धोक्याचा रस्ता आहे. मग मला सांगा, जर खाडाखोड करता येत नाही तर यावर अधिकृत कायदेशीर उपाय काय आहे? कोणता कायदा लागू होतो? या संपूर्ण प्रक्रियेसाठी जो कायदा लागू होतो तो आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. हा कायदा म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जमिनींच्या कारभाराचा पाया आहे. अच्छा, 1966चा कायदा. हो. आता या कायद्यात अनेक कलमं आहेत, पण जमिनीशी निगडीत असणाऱ्या प्रत्येकाने मुख्यत्वे 2 कलमांची माहिती ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. या 2 कलमामधूनच पोकळीस नोंदीचा तिढा सुटतो. ओके, आपण या कायद्याच्या खोलात जाऊया. कोणती आहेत ती 2 कलमं आणि ती नक्की कशी काम करतात? चर्चेचा वेग थोडा वाढवूया, म्हणजे आपल्याला सगळा कव्हर करता येईल. नक्कीच. पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं कलम आहे कलम 155. कलम 155. आपण मगाशी ठरवल्याप्रमाणे या कायद्याची नेमकी तरतूद काय आहे? या कलमाची तरतूद अशी आहे की महसुली रेकॉर्डमधील लिपिकीय चुका, ज्याला आपण इंग्रजीत क्लेरिकल एरर्स म्हणतो, त्या दुरुस्त करण्याचा अधिकार या कलमात महसूल अधिकाऱ्यांना दिलेला आहे. आणि या कायदेशीर भाषेचा सोपा अर्थ काय होतो? सोप्या भाषेत सांगायचं तर, समजा जुन्या रजिस्टरमधून नवीन रजिस्टर बनवताना अनावधानाने म्हणजे निव्वळ चुकीने एखादी लिहिण्याची चूक झाली असेल, जसं की रामरावऐवजी शामराव लिहिलं गेलं, किंवा गट नंबर 55 ची नोंद गट नंबर 56 मध्ये गेली, असं काहीतरी. अगदी बरोबर. तर अशा निव्वळ लिहिण्याच्या चुका तहसीलदार यांच्या अधिकृत आदेशाने सुधारता येतात. त्यासाठी खूप मोठी कायदेशीर लढाई लढावी लागत नाही. म्हणजे याचा सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला नक्की काय फायदा होतो? शेतकऱ्याला सर्वात मोठा फायदा हा आहे की जर चूक खरोखरच फक्त लिहितानाच्या चुकीमुळे झाली असेल, हे जुने रेकॉर्ड बघून सिद्ध होत असेल, तर त्यासाठी दिवाणी कोर्टात खेटे मारण्याची गरज पडत नाही. अच्छा, म्हणजे कमी वेळेत, कमी खर्चात आणि एका छोट्या प्रक्रियेत तहसीलदारांच्या स्तरावरच सातबारा दुरुस्त होतो. हो, आणि तो अडथळा दूर होतो. म्हणजे त्या माणसाने खरंच कूळ म्हणून दावा केला होता, किंवा एखाद्या जुन्या कर्जाची ती नोंद आहे जी फेडूनही काढली गेली नाहीये. अशा वेळी तहसीलदार कलम 155 वापरून ती दुरुस्त करू शकणार नाहीत, बरोबर? अगदी बरोबर ओळखलत. कलम 155 हे फक्त नजर चुकीसाठी आहे. जर त्या नोंदीमागे एखादा जुना दावा असेल किंवा ती नोंद मुळातच बेकायदेशीरपणे घेतली गेली असेल, तर तहसीलदार ती परस्पर रद्द करू शकत नाहीत. कारण तिथे अधिकाराचा प्रश्न निर्माण होतो. मग अशा गंभीर प्रकरणांसाठी कोणता कायदेशीर मार्ग आहे? तिथेच आपलं दुसरं अतिशय महत्त्वाचं कलम अस्तित्वात येतं, ते म्हणजे कलम 247. कलम 247 याची तरतूद काय सांगते? या कलमाची तरतूद अशी आहे की महसुली अधिकाऱ्याच्या निर्णयाला किंवा चुकीच्या नोंदीला आव्हान देण्यासाठी उपविभागीय अधिकारी म्हणजेच प्रांत अधिकारी, ज्यांना आपण SDO म्हणतो, त्यांच्याकडे थेट अपील दाखल करण्याचा अधिकार यात दिलेला आहे. आणि याचा सोपा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर, जर 7/12वरील एखादी पोकळीस्त नोंद पूर्णपणे चुकीची असेल, तिला कोणताही खरेदी विक्रीचा किंवा वारसाचा आधार नसेल आणि ती कायमची पुसून टाकायची असेल, तर महसूल न्यायालयात अधिकृत दाद मागण्याचा हा कायदेशीर मार्ग आहे. होय. इथे तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध करता की सदर नोंदीला कोणताही अर्थ उरलेला नाही. आणि याचा शेतकऱ्याला किंवा सामान्य जमीन मालकाला काय फायदा होतो? याचा सर्वात मोठा फायदा हा पडतो की या कायदेशीर प्रक्रियेने जमिनीच्या 7/12वरील तो कायमचा अडथळा मुळासकट दूर होतो. भविष्यात त्या नावावरून कोणताही वाद निर्माण होत नाही.
कारण एक सक्षम महसूल अधिकारी दोन्ही बाजू ऐकून जुने पुरावे तपासून तो कायदेशीर निकाल देतो. अगदी. आणि एकदा एसडीओ कोर्टाने निकाल दिला की तो निर्णय अंतिम मानून तलाठी ती नोंद कायमची रद्द करतो. हे खरंच खूप महत्वाचं आहे. कायदा कसा सामान्य माणसाच्या मदतीला उभा राहू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. पण ही प्रत्यक्ष प्रक्रिया कशी असते ते आपण सविस्तर समजून घेणारच आहोत. त्याआधी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. आपले प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच. लोकांच्या प्रश्नांमधूनच नवनवीन विषय पुढे येतात आणि कायद्याच्या अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांवर प्रकाश टाकता येतो. तर आता आपण प्रत्यक्ष प्रक्रियेकडे वळूया. समजा एखादा शेतकरी आज आपल्या जमिनीच्या फाईल्स घेऊन तलाठी कार्यालयात गेला आहे. त्याने नक्की कोणती पावलं उचलावीत? म्हणजे या कायदेशीर लढाईची सुरुवात नक्की कुठून आणि कशी करावी? बघा, ही नोंद काढण्याचे मुख्यत्वे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग खूप सोपा आणि सरळ आहे जर परिस्थिती अनुकूल असेल तर. अनुकूल परिस्थिती म्हणजे नक्की कोणती? समजा म्हणजे समोरची ती व्यक्ती जिचं नाव चुकीने 7/12वर इतर हक्कात आलंय, ती व्यक्ती तुम्हाला माहीत असेल, ती गावातच राहत असेल आणि ती सामंजस्याने सहकार्य करत असेल, तर तो सर्वात सोपा मार्ग ठरतो. अच्छा, म्हणजे वाद नसेल तर मग काय करायचं? अशा वेळी 100 किंवा 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर त्या व्यक्तीकडून अधिकृत नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र किंवा संमतीपत्र घेता येतं. संमतीपत्र. पण त्यात नक्की काय लिहिलेलं असावं जेणेकरून भविष्यात काही अडचण येऊ नये? नुसती सही पुरेशी नसते का? अहो नाही, नुसती सही चालत नाही, कारण त्यात फसवणूक होऊ शकते. त्या प्रतिज्ञापत्रात अत्यंत स्पष्ट भाषेत असं लिहिलेलं असावं की माझा या गट नंबरच्या किंवा सर्वे नंबरच्या जमिनीवर कोणताही मालकी हक्क, वहिवटीचा हक्क किंवा आर्थिक हक्क नाही. आणि चुकून किंवा जुन्या कारणामुळे माझं नाव इतर हक्कात दाखल झाले आहे असंही लिहायचं का? हो, आणि ते कमिटी व्यास माझी कोणतीही कायदेशीर हरकत नाही. हे असं संमतीपत्र घेऊन तलाट्याकडे रितसर अर्ज करावा लागतो. मग तलाठी त्याची एक नवीन फेरफार नोंद घेईल आणि त्यानंतर मंडळ अधिकारी ती नोंद तपासून ते नाव अधिकृतपणे कमी करतील. हा झाला परस्पर संमतीचा अत्यंत सोपा मार्ग. पण जर वास्तव इतकं सोपं नसेल तर? म्हणजे जर ती व्यक्ती ऐकतच नसेल किंवा पैशांची मागणी करत असेल आणि समजा ती व्यक्ती आज हयातच नसेल, मयत असेल, तर मग तिच्या वारसांना शोधत बसायचं का? अशा गुंतागुंतीच्या वेळी काय करायचं? हो, वास्तव अनेकदा असंच असतं. अशा वेळी आपल्याला दुसऱ्या आणि थोड्या प्रदीर्घ मार्गाचा अवलंब करावा लागतो, जो कायदेशीर अपिलाचा मार्ग आहे. मी तुम्हाला याची एक अत्यंत महत्त्वाची चेकलिस्ट सांगतो, ती काळजीपूर्वक ऐका. ही चेकलिस्ट एक दिशादर्शक आहे. नक्कीच. आपण एक एक टप्पा समजून घेऊया. टप्पा पहिला, जुने उतारे व फेरफार शोधा. म्हणजे सर्वप्रथम तलाठी किंवा तहसील कार्यालयातून जुन्या फेरफारांची प्रमाणित नक्कल काढावी लागते. पण जुने फेरफार का शोधायचे? सध्याच्या 7/12वरून काम होत नाही का? नाही, कारण आज जे नाव दिसतंय ते मुळात कोणत्या सालात आणि कोणत्या आदेशाने आलं हे शोधल्याशिवाय त्याला आव्हान देता येत नाही. अच्छा, म्हणजे तो जुना फेरफार हा त्या नोंदीचा उगम असतो आणि तो उगमच चुकीचा आहे हे सिद्ध करण्यासाठी तो पुरावा लागतो. बरोबर. मुळावर घाव घालायचं तर मूळ शोधावंच लागेल ना. आणि मग टप्पा दुसरा? टप्पा दुसरा, प्रांत अधिकाऱ्यांकडे अपील दाखल करा. मगाशी आपण बघितल्याप्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 247 नुसार हे अपील करायचे असते. म्हणजे या अपिलाच्या अर्जात हे सविस्तर मांडावं लागतं की सदर व्यक्तीचा मूळ खरेदी खताशी, वारसाशी किंवा जमिनीच्या प्रत्यक्ष वहिवटीशी काहीही संबंध नाही. अगदी बरोबर. ओके, अपील दाखल झालं, मग पुढे काय? टप्पा तिसरा? टप्पा तिसरा, नोटीस आणि सुनावणी पूर्ण करा. म्हणजे जेव्हा एसडीओ कोर्टात अपील दाखल होतं तेव्हा प्रांत अधिकारी त्या संबंधित व्यक्तीला अधिकृत नोटीस काढतात. पण इथेच तर मुख्य प्रश्न आहे ना, जर ती व्यक्ती मयत असेल किंवा ती कुठे राहते हेच कोणाला माहीत नसेल तर नोटीस पाठवणार कोणाला? अगदी रास्त प्रश्न आहे. अशा वेळी कायदा जाहीर नोटीस काढण्याची मुभा देतो. जर व्यक्ती मृत असेल किंवा बेपत्ता असेल तर स्थानिक वर्तमानपत्रात जाहीर नोटीस दिली जाते. याचं कारण असं की कायद्याच्या नजरेत नैसर्गिक न्याय तत्व पाळलं जाणं आवश्यक असतं. होला, कोणाचाही हक्क त्याच्या नकळत काढून घेता येत नाही. होय, जाहीर नोटीस दिल्यानंतर जर कोणीही वारस पुढे आला नाही तर वकिलांमार्फत सुनावणी होते. तिथे तुमचे वकील सबळ पुराव्यांसह सिद्ध करतात की त्या व्यक्तीचा जमिनीवर कोणताही कायदेशीर हक्क नाही. हे अत्यंत तार्किक आहे. म्हणजे कुणावरही अन्याय न होता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होते. आणि सर्वात शेवटचा टप्पा,
टप्पा 4, अंतिम निकाल तलाठ्याकडे द्या. जेव्हा प्रांत अधिकारी सर्व पुरावे तपासून आणि समोरून कुणीही हक्क सांगायला न आल्याची खात्री करून ती पोकळीस्त नोंद रद्द करण्याचा निकाल देतात, तेव्हा त्या निकालाची प्रमाणित प्रत तलाठ्याला द्यायची असते. मग तलाठी त्या निकालाच्या आधारे नवीन फेरफार घेऊन ते नाव इतर हक्कातून कायमचं काढून टाकतात. अगदी बरोबर. म्हणजेच घाईगडबडीत चुकीचं पाऊल उचलणे किंवा चुकीच्या मार्गाने जाणे महागात पडू शकते. तर कायदेशीर प्रक्रिया ही थोडी वेळखाऊ असली तरी ती सुरक्षित असते. अगदी बरोबर. इथेच मला काही क्विक फॅक्ट्स स्पष्ट करायचे आहेत, Yes. जे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेला साधारण 6 महिने ते 1 वर्ष लागू शकतो. काही गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये याहूनही जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे या प्रक्रियेत संयम ठेवावाच लागतो. 6 महिने ते 1 वर्ष म्हणजे हे एका रात्रीत जादूची कांडी फिरून होणारं काम नक्कीच नाहीये. मुळीच नाही. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची फॅक्ट म्हणजे दलालांपासून अत्यंत सावध राहावे. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे कुणी तुम्हाला म्हणालं की मी 1000-500 रुपये घेऊन उद्याच्या उद्या रेकॉर्डमधून नाव उडवून देतो, तर तशा भूलथापांना अजिबात बळी पडू नका. कारण शासकीय रेकॉर्डमध्ये परस्पर खाडाखोड केल्यास थेट फसवणुकीचा आणि बनावट दस्तऐवज तयार केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. हो. आणि ह्यावर आणखीन एक गैरसमज मला नेहमी दिसतो. बर. अनेकांना वाटतं की जमिनीचा कोणताही वाद असला की थेट दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टात जावं लागतं. हे खरं आहे का? हा एक अतिशय सामान्य गैरसमज आहे. बघा, जर वाद थेट मालकी हक्काचा असेल तर दिवाणी न्यायालय योग्य आहे. पण केवळ 7/12वरील चुकीची नोंद किंवा लिपिकीय चूक दुरुस्त करायची असेल तर त्यासाठी दिवाणी न्यायालयात जाण्याची गरज नसते. म्हणजे महसूल न्यायालय म्हणजे तहसीलदार किंवा प्रांत अधिकारी यांचे कोर्ट यासाठी सक्षम असतात. होय. आणि तिथे दिवाणी न्यायालयाच्या तुलनेत वेगाने निकाल मिळतो. तसं पाहिलं तर आपला मूळ उद्देश हा आपली जमीन सुरक्षित करण्याचा आणि भविष्यातले अडथळे दूर करण्याचा आहे. स्वतःच एका नवीन कायदेशीर कचाट्यात किंवा गुन्ह्यात अडकण्याचा नाही. तंतोतंत. कायदेशीर मार्गाने केलेलं काम हे कायमस्वरूपी टिकतं. त्याला एक कायदेशीर संरक्षण असतं आणि ते भविष्यातले सगळे धोके टाळतं. आज आपण खरंच खूप सखोल आणि अत्यंत महत्त्वाची चर्चा केली आहे. जर आपण आजच्या या संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा म्हटला तर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे स्पष्ट होते. आपला 7/12 कोरा आणि निर्धोक असणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी आणि प्राथमिक गरज आहे. होय. ती एक पोकळीस नोंद, ते एक इतर हक्कातले अनोळखी नाव केवळ कागदावरचा काळा डाग नसतो, तर तो आपल्या पिढ्यानपिढ्यांचा कष्टावर, आपल्या मुलांच्या भविष्यावर आणि आपल्या कुटुंबाच्या शांततेवर आलेला एक मोठा अडथळा असतो. अगदी बरोबर आहे. जेव्हा आणीबाणीची वेळ येते तेव्हा त्या एका नावामुळे संपूर्ण कुटुंबाला किती मोठा मानसिक आणि आर्थिक मनस्ताप सहन करावा लागतो याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. कर्ज वेळेवर मिळत नाही, जमिनीचा व्यवहार रखडतो आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. त्यामुळेच त्याकडे दुर्लक्ष करणे हे खूप धोक्याचे ठरू शकतं. आजच आपले जुने फेरफार आणि 7/12 काढून तपासा. जर त्यात अशी कोणतीही पोकळीस्त नोंद असेल तर वेळ न घालवता आजच या कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात करा. हो, आणि जसं नेहमी म्हटलं जातं, कायद्याची योग्य माहिती असणे आणि वेळेवर योग्य कायदेशीर पावले उचलणे हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. नक्कीच. तर यापुढे आपल्याला कोणत्या महसुली किंवा कायदेशीर विषयावर अशीच सखोल चर्चा ऐकायला आवडेल ते आम्हाला नक्की सुचवा. तसेच नवनवीन माहितीसाठी आपल्या व्हॉट्सॲप, टेलिग्राम ग्रुप आणि फेसबुक व यूट्यूब चॅनलमध्ये नक्की सामील व्हा. हो, आणि एक महत्त्वाची गोष्ट, काय? हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. अगदी बरोबर. कारण योग्य माहिती योग्य वेळी मिळणं हे कोणाचं तरी आयुष्य आणि कोणाची तरी कष्टाची जमीन वाचवू शकतं. होय. तर इथेच थांबूया. एक निर्धोक 7/12 आणि एक सुरक्षित भविष्य या विचारासोबत लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.